आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर ना एक असं संकट घिरट्या घालतंय जे उघड्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचं नुकसान होतंय. ही गोष्ट आहे एका अदृश्य शत्रूची, जो आपल्या जमिनीच्या पोटात लपून बसला आहे. चला एक क्षण थांबूया आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारूया. आपण आपल्या शेतात खत कसा टाकतो? अजूनही त्या जुन्या पद्धतीने, म्हणजे अंदाजे, जसं आपले वडील आजोबा करत आले तसंच? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर एक गोष्ट सांगतो जी कदाचित थोडी कडवट वाटेल. आपले हजारो रुपये दरवर्षी अक्षरशः वाया जात आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये, हे आपल्या नकळत घडतंय. आणि ही काही एका दोघांची गोष्ट नाहीये. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील तब्बल 70% जास्त शेतकरी हीच चूक करत आहेत. विचार करा, केवढी मोठी समस्या आहे ही, जी थेट आपल्या उत्पादनावर आणि नफ्यावर घाला घालतीये. ही समस्या जरा खोलात जाऊन समजून घेऊया. त्यासाठी आपण भेटूया अहिल्यानगर जिल्ह्यातल्या रामभाऊ मानेंना. रामभाऊ म्हणजे आपल्यापैकीच एक 6 एकर कोरडवाहू कापूस पिकवणारे एक कष्टाळू शेतकरी. रामभाऊंचं गणित पक्क होतं. दरवर्षी 2-3 बॅग युरिया, 1 बॅग DAP. पण उत्पादन ते मात्र वर्षानुवर्षे एकरी 6-7 क्विंटलवरच अडकलेलं. रात्री झोपताना त्यांना एकच प्रश्न सतावत राहायचा. अरे, मी एवढी मेहनत करतोय, खत घालतोय, मग माझ्याच नशिबी हे कमी उत्पादन का? मग एका कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्याने रामभाऊंनी माती परीक्षण करायचं ठरवलं. आणि जेव्हा तो रिपोर्ट त्यांच्या हातात आला तेव्हा त्यांचे डोळे अक्षरशः उघडले. त्यांच्या जमिनीला झिंक आणि बोरॉनची प्रचंड गरज होती. आणि ते काय करत होते तर गरजेपेक्षा तब्बल 3 पट जास्त युरिया टाकत होते. त्या रिपोर्टनुसार खताचं व्यवस्थापन बदलल्यावर काय झालं असेल याचा अंदाज करा. पहिल्याच वर्षी जिथे 7 क्विंटल कापूस निघायचा तिथे थेट 11 क्विंटल प्रति एकर उत्पादन निघालं. हा बदल अविश्वसनीय होता, नाही का? रामभाऊंचे हे शब्द ऐका. ते म्हणतात, जेव्हा मी विचार करतो की या एका छोट्या चुकीमुळे इतक्या वर्षांत माझं किती लाखांचं नुकसान झालं, तेव्हा मन अक्षरशः जड होतं. ही गोष्ट फक्त पैशांची नाही, तर वाया गेलेल्या मेहनतीची आणि भावनांचीही आहे. रामभाऊंची गोष्ट तर फक्त एक उदाहरण आहे. खरं तर माती परीक्षण न करण्याचे 5 मोठे शाप आहेत, जे शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या आड येतात. चला ते एक एक करून पाहूया. पहिला आणि सगळ्यात मोठा शाप म्हणजे पैशांची उधळपट्टी. जमिनीला जे अन्नद्रव्य नकोय तेच खत टाकणं म्हणजे काय, तर कष्टाचे पैसे थेट गटारात ओतण्यासारखं आहे. जास्त खत टाकलं म्हणजे जास्त उत्पादन येईल, हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आता तुम्ही म्हणाल, किती नुकसान होतं? आकडा ऐका. एका अंदाजानुसार दरवर्षी प्रत्येक एकरामागे सुमारे 3000 ते 5000 रुपये फक्त अनावश्यक खतांवर वाया जातात. विचार करा, आपल्या 10 एकर शेतीत ही रक्कम किती मोठी होते. दुसरा शाप आहे उत्पादनातली घट. आता साधा विचार करा, पिकाला जर योग्य आणि संतुलित पोषणच मिळालं नाही तर ते पूर्ण क्षमतेनं कसं वाढेल? असंतुलित खतांमुळे आपण आपल्या पिकाची जवळपास 40% उत्पादन क्षमता नकळतपणे वाया घालवत असतो. आणि उरलेले 3 शाप तर त्याहूनही भयंकर आहेत. अवाजवी रासायनिक खतांमुळे आपली सुपीक जमीन हळूहळू नापीक होते. झिंक, बोरॉन सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांचा दर्जा घसरवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमजोर पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे आपला कीटकनाशकांवरचा खर्चही वाढतो. मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय? या अदृश्य शत्रूला हरवायचं कसं? याचा उत्तर खूप सोपा आहे. माती परीक्षण हे कसं शस्त्र आहे जे आपल्याला आपल्या जमिनीच्या आत लपलेलं प्रत्येक रहस्य सांगतं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर माती परीक्षण म्हणजे आपल्या जमिनीचा ब्लड रिपोर्ट आहे. जसा डॉक्टर रिपोर्ट बघितल्याशिवाय औषध देत नाही, तसंच माती परीक्षणाशिवाय आपल्याला जमिनीची खरी गरज कधीच कळू शकत नाही. हे जे मृदा आरोग्य कार्ड मिळतं ना, ते म्हणजे आपल्या शेताचा खत व्यवस्थापनाचा नकाशा आहे. त्यात जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची सगळी माहिती असते. त्यामुळे कोणतं खत किती टाकायचं आणि कोणतं टाळायचं हे आपल्याला अगदी अचूकपणे कळतं. आता आपण एका खऱ्या नायकाची गोष्ट पाहूया, ज्याने या ज्ञानाचा वापर करून आपला नशीबच बदललं. भेटूया लातूर जिल्ह्यातल्या सखाराम पाटील यांना. सखाराम पाटील सुद्धा खूप निराश होते. 10 एकर सोयाबीन असूनही उत्पादन एकरी फक्त 4-5 क्विंटल व्हायचं. त्यांना नेहमी वाटायचं की आपलं नशीबच फुटकं आहे. ही भावना आपल्यापैकी अनेक जण नक्कीच समजू शकतात. मग त्यांनी माती परीक्षण केलं आणि त्यानंतर जे बदल झाले ते आकडेच सांगतात.
त्यांचा खताचा खर्च 18,000वरून थेट 9,500वर आला. म्हणजे सरळ 8,500 रुपयांची बचत झाली. आणि उत्पादन ते एकरी 4 क्विंटलवरून थेट 9.5 क्विंटलवर पोहोचलं. म्हणजे 10 एकरात त्यांना 85,000 रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळाला. तेव्हा सखाराम पाटलांना एक गोष्ट स्पष्ट झाली. अडचण नशिबात नव्हती, अडचण होती योग्य माहितीच्या अभावात. माहितीच्या जोरावर त्यांनी आपल्या शेतीत अक्षरशः चमत्कार घडवला. रामभाऊ आणि सखाराम पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून हाच बदल घडवण्याची आता आपली पाळी आहे. येत्या खरीप 2026 साठी आपली कार्ययोजना काय असू शकते? चला पाहूया. हे खूप सोपं आहे. फक्त 6 गोष्टी करायच्या आहेत. शेतातल्या 10-15 वेगवेगळ्या ठिकाणची माती गोळा करा, ती जवळच्या प्रयोगशाळेत जमा करा. रिपोर्ट आल्यावर तो नीट समजून घ्या. त्यानुसार खतांचं नियोजन करा. शेणखताचा वापर वाढवा आणि दर 3 वर्षांनी ही तपासणी पुन्हा करा. बस एवढंच करायचंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मोठ्यात मोठा प्रवास सुद्धा एका छोट्या पावलानेच सुरू होतो. हे एक काम म्हणून करू नका, तर एका नव्या आणि फायदेशीर प्रवासाची सुरुवात म्हणून याकडे बघा. ते पहिलं पाऊल आजच उचला. आणि जाता जाता एक वाक्य कायम लक्षात ठेवा. आपल्या शेतातलं उत्पादन जास्त खत टाकल्याने नाही, तर योग्य खत टाकल्याने वाढतं. आणि हीच माहिती आपल्या शेतीतलं खरंच सोनं आहे.